सोलापुरातील हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे। परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। खरीपाची अनेक पिकं ही पाण्याखाली गेलेली आहेत। तलावाचं सौंदर्य पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे। सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव ओसंडून वाहायला सुरुवात झालेली आहे। हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानं परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। खास झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी ड्रोन कॅमेराद्वारे ड्रोन पायलट नागेश राशीनकर यांनी हे चित्रीकरण केलेले आहे। तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं परिसरातील अनेक खरीपाची पिकं पाण्यामध्ये गेलेली आहेत। पावसाचा जोर आणखी वाढला तर तलावाची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे तलावाचं सौंदर्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची गर्दी वाढलेली आहे। तर खरीपाची पिकं या तलावाच्या पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि जर पावसाचा जोर असाच राहिल्यास तर पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे। तर या ठिकाणी पर्यटक देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतायत आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सध्या मी लोणावळा, माथेरान, सांगली, कोल्हापूर अशा कोणत्याच ठिकाणी नाही। मागचं दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच वाटेल की मी अशा ठिकाणी असेल, मात्र मी आता सोलापूर शहरातील हिप्परगा तलाव परिसरामध्ये आहे। निसर्गाची किमया काय असते हे आम्ही झी24 तासवर आपल्याला दाखवत आहोत। सोलापूर शहरातील जे हिप्परगा तलाव आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि त्याचा जो पाण्याचा फ्लो आहे तो त्याचं छोट्याशा धबधब्यात रूपांतर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत सोलापूरकर जे आहेत ते पावसाळी पर्यटनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात जात असतात, मात्र सोलापूरकरांसाठी ही निसर्गाने दिलेली खास पर्वणीच या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हेच दृश्य पाहण्यासाठी अनेक सोलापूरकर आता हिप्परगा तलाव परिसरात येत आहेत। म्हणून आपण आलेला आहात, काय नेमकं आपलं भावना आहेत, काय सांगाल? खरंच एकदम असं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे। एकदम मस्त असं पाण्याचा फ्लो वगैरे एकदम छान वाटतंय। वातावरण बघून विश्वास बसणार नाही की हिप्परगा या गावामध्ये एवढं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे। नक्कीच ही जर दृश्य पाहिली तर सोलापूरकरांना विश्वास बसणार नाही की ही जी दृश्य आहेत ती सोलापुरातली आहेत। कॅमेरामॅन नागेश राशीनकर सह अभिषेक आदेप्पा, झी24 तास, सोलापूर।